नमस्कार, मी प्रशांत वाकचौरे, रिजनल मॅनेजर रुची हायरिस्क सीड्स इंदोर। आज आपण आलेलो आहेत भेंडीचे प्रगतशील शेतकरी प्रमोद खोमणे साहेबांच्या शेतीवर। तर प्रमोद खोमणे साहेब हे जे गाव आहे कोरावळे गाव, तालुका बारामती, जिल्हा पुण्यामधील हे गाव आहे। आणि प्रमोद भाऊंनी ओसरीश या वाणाची 30 गुंठ्यात लागवड केलेली आहे। 30 गुंठ्यामध्ये त्यांनी 3 किलो बियाण्याचं सोईंग केलेलं होतं, लागवड केलेली होती। तर प्रमोद भाऊ नमस्कार। नमस्कार। तुम्ही जी लागवड केली हायरिस्क सीडच्या ओसरीश या वाणाची, तर तुम्हाला कसं वाटलं हे वाण? वाण एक नंबर आहे। महिन्यामध्ये हिची लागवड केली होती। ओके। 1 एप्रिल महिन्यामध्ये आणि 4 महिने झाला हा प्लॉट मला भरपूर उत्पन्न दिलेलं आहे। रोजचं 2 दिवसाचं 250 किलोचं उत्पन्न आहे। त्याप्रमाणे मला 60 रुपये दर मिळालेला आहे, 55 ते 60 रुपये दर। 4 महिने झालेली भेंडी भरपूर चाललेली आहे आणि मी याच्यामध्ये 5 लाख प्लस उत्पन्न घेतलेलं आहे आणि अजून ही भेंडी 2 महिने कशीही चालेल। ओके। आणि रोगाला बळी पडत नाही, काय पडत नाही। आता जी मी भेंडी करणार आहे ती ओसरीजच करणार आहे, दुसरी कुठलीही करणार नाही। मला ही व्हरायटी आवडलेली, तोडा अतिशय सोपी आणि रोगराई भरपूर कमी येईल। कुठलाही रोग आला तरी ह्या रोगाला ती जुमणत नाही। ह्या भेंडीची थोडीशी वैशिष्ट्य सांगेल मी। 5 धारीवालं अतिशय हिरवगार फळ ओसरीश जर तुम्ही बघितलं तर तोडणीसाठी अतिशय हलका असं वाण आहे, तोडायला सोपी आहे, काटा लागत नाही, काटा टोचत नाही। त्यानंतर जे ओसरीशचं झाड आहे तर याचं पेऱ्यातलं अंतर अतिशय कमी आहे। आज 60 ते 65 तोडे झालेला हा प्लॉट आहे, पण आपल्या छाती इतकंच हाईट आहे। अजूनही 2 ते 3 महिने या प्लॉटला आपण नेऊ शकतो। 65 तोड्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये केलेली लागवड आणि आज जुलै महिना आहे, तर या प्लॉटनी मला वाटतं टेम्परेचरही सहन केलंय आणि आज पावसातही प्लॉट बऱ्यापैकी चांगल्यापैकी स्टँड आहे। ओसरीशवर अतिशय नगण्य प्रमाणात भुरीचं प्रमाण अतिशय नगण्य आहे। कुठल्याही प्रकारचा व्हायरस ELCV, YVMV ज्याला आपण हळद्या रोग म्हणतो, तो व्हायरसही कुठल्याही झाडावर आढळत नाही। तर मी शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की जर आपण भेंडीची लागवड करणार असेल तर हायरिस्क सीड्स कंपनीच्या ओसरीश या वाणाला प्राधान्य द्यावं, अशी मी सर्वांना विनंती करेल। धन्यवाद।